कलेक्टिव्ह आहे, टाइमलेस मेसेज राहणार आहे तुमच्यासाठी. हा मेसेज असणार आहे. ज्या वेळेला तुम्हाला हा मेसेज मिळेल त्यावेळेला तुमचा पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर कसं असणार आहे ह्याच्यासाठी हा मेसेज राहणार आहे. ओके. या मेसेजमध्ये तुमचा पास्ट कोणत्याही गोष्टीविषयी असू शकतो, करिअर विषय, लव्ह विषय, अन्य कोणत्याही गोष्टीसाठी. प्रेझेंट पण तुमचा तसंच असू शकतो आणि फ्युचर पण तुमच्यासाठी. आपण चेक करूया की पहिलं पास्ट तुमचा कसा होता. ओके. पास्टसाठी काय मेसेज येतोय माझ्या व्ह्यूअर्सचा पास्ट लाईफ. आता हा मेसेज कोणता पण असू शकतो, जसं मी तुम्हाला पहिलंच बोलले. पास्ट कसं आहे पहिलं बघूया तुमचा. पास्ट माझ्या व्ह्यूअर्सचा कसा आहे किंवा कसा होता, कसा होता माझ्या व्ह्यूअर्सचा पास्ट लाईफ. पास्ट माझ्या व्ह्यूअर्सचं. ओके. प्रेझेंट कसं आहे माझ्या व्ह्यूअर्सचं. ओके. आणि फ्युचर कसं असणार आहे माझ्या व्ह्यूअर्सचं. फ्युचर लाईफ कसं असणार आहे माझ्या व्ह्यूअर्सचं. ओके. बघा तुमच्याशी मेसेज कसे रेझोनेट होतात आणि त्यानुसार मेसेज घेत चला. ओके. पास्ट कसं होतं तुम्हाला सांगते. बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळे लव्ह मेसेज आलेले आहेत. डेफिनेटली हा लव्ह मेसेज असणार आहे, 100% आहे. आणि सगळ्या गोष्टी जेवढं होईल तेवढे तुम्ही हँडल करण्याचा प्रयत्न करताय तुमच्या रिलेशनमध्ये, तुमच्या नात्यांमध्ये. जेवढं होईल तेवढं. पास्ट डेफिनेटली तुमचा चांगलाच होता, असं काही नाही की खराब वगैरे होता, तुमचा चांगला होता. पण जेवढ्या गोष्टी तुम्हाला हँडल करता आले ना, तुमच्याकडून जेवढ्या चांगल्या करता आले ना, तेवढा खूप प्रयत्न केला आहे. प्रेझेंटमध्ये विचार करते की तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत राहिलं पाहिजे, टाईम स्पेंड केला पाहिजे, तुमच्या पार्टनरने तुमच्याकडे आलं पाहिजे, तितका वेळ तितका टाईम स्पेंड केला पाहिजे. इथं पण तुम्ही सनची एनर्जीज बघू शकता. ओके. तुम्ही आत्ता सध्या विचार करता की न्यू स्टार्ट काहीतरी व्हावं आणि डेफिनेटली फ्युचरमध्ये पण रिस्टार्ट होतात आहे तुमच्यासाठी गोष्टी. हा होता तुमचा पास्ट, हा प्रेझेंट आणि हे फ्युचर असणार आहे तुमच्यासाठी. हा मेसेज, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.